श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा नेत्री नये रे तुझवी न निद्रा कै भेटसी बा मजला सुभद्रा. प्रभू रामचंद्रांचं चरित्रच इतकं विलक्षण आहे की ते सांगता सांगता अनेकांना त्यांचं भान हरपून जायला होतं. मुळात ती माझी क्षमता आहे की नाही मला माहित नाही, खरं तर नाहीच आहे. प्रभू रामचंद्रांच्या एकूणच अवाढव्य असलेल्या अतिभव्य असलेल्या त्यांच्या चरित्राचं कथन करण्याची शक्ती भल्या भल्यांच्या मनात नाही आहे, ती माझ्याकडे कुठून असणार. पण प्रयत्न इतका आहे की ही कथा मी आपल्या समोर मला जशी कळली तशी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. चुकले मुकले शब्द मुलांचे गोडच जनकाते बघुनी त्यांच्या बालिशलीला मणी हर्ष दाटे, असं जसं आपल्या जन्मदात्यांच्या मनामध्ये होत असतं ना तसं आहे. म्हणजे माझे हे चुकलेले गडबडलेल्या शब्दांना आपण समजून घ्यावं अशी माझी छोटीशी अपेक्षा आपल्याकडून आहे. रामायणाच्या कथेचा प्रारंभ नेमका होतो तरी कसा? तर रामायणाच्या कथेचा प्रारंभ होतो नारद आणि महर्षी वाल्मिकींच्या भेटीपासून. महर्षी नारद आणि महर्षी वाल्मिकी यांची भेट होते आणि तिथूनच वाल्मिकींना ही कथा लिहिण्यासाठीची इच्छा होऊ लागते. त्याची एक वेगळी कथा आहे, पण मी नारदांच्या विषयी मात्र नक्की सांगणार आहे. महर्षी नारद हे असं एक व्यक्तिमत्व, लोक त्यांना कळीचा नारद म्हणतात, लोक त्यांना कळलाव्या नारद म्हणतात, लोक त्यांना अजून काय आद्य पत्रकार म्हणतात, बरंच काही नारदांच्या विषयी बोलत असतात. माझं मत असं आहे, नारद हे आद्य संपादक होते. होय, आद्य संपादक होते. संपादकाचं काय काम असतं? संपादक काय करत असतो? तर सोपं आहे. जगातल्या आपल्या आजूबाजूच्या परिसरातल्या वेगवेगळ्या विषयामध्ये उत्तम ज्ञान असलेल्या मंडळींना एकत्र करून तो त्यांना लिहायला लावतो. त्याचं कारण असं असतं की त्यांच्याकडचं ज्ञान आपण जगाला देण्यासाठी आपल्या व्यासपीठाचा उपयोग केला पाहिजे हे संपादकाला ठाऊक असतं, म्हणून तो अनेकांना लिहित करतो. अनेक दैनिकांनी अशी अनेक लेखक जन्माला घातलेली आहेत. या संपादकांनी ते काम केलेलं आहे. असं नारदाचं काम होतं हे लक्षात ठेवा. नारदांनी अनेकांना वेगवेगळ्या कथा लिहायला भाग पाडलाय. मला वाटतं नारद हे त्या संपादक पदाचंच नाव असावं की काय, कारण अनेकांना लिहित करणारे नारद आहेत. याचं कारण पण नारदांनी सांगितलंय. याचं कारण असं सांगितलंय की उद्या काळ बदलणार आहे. प्रत्येक वेळी ईश्वरी अंश लोकांच्या रक्षणासाठी असेल असं नाही. प्रत्येक वेळी ईश्वर अवतारच घेईल असं नाही. मग कधी कधी असं होणार आहे की ईश्वर असणार नाही. अशा वेळेला लोकांना मार्गदर्शन कोण करेल? युद्धभूमीवर संभ्रमित झालेल्या अर्जुनाला मार्गदर्शन करायला भगवान श्रीकृष्ण होते. या जगात जेव्हा अनेक लोक भ्रमित झाले तेव्हा त्यांना रामाच्या चरित्राने मार्गदर्शन केलं. जेव्हा आपल्या दानशूर वृत्तीमुळे भ्रमित झालेल्या एका राजाला म्हणजे बळीला तू सगळंच दान करत राहशील तर हे राज्य रसातळाला जाईल असं शिक्षण द्यायला वामनाला यावं लागलं. प्रत्येक वेळी असा ईश्वर अवतार घेऊनच येईल असं अजिबात नाही ना. असं अजिबात होणार नाही. कधी कधी ईश्वरी अवतार असणार नाही. अशा वेळी जगाला शांती कोण देईल? जगाला मार्गदर्शन कोण करेल? तर अशा वेळी त्या ईश्वराचं चरित्र, त्या ईश्वराची कथा ही जगाला मार्गदर्शक ठरते. म्हणून बहुतेक सगळ्या ऋषींना जी पुराण, कथा, हरिकथा, रामकथा लिहितात त्यांच्यासाठी नारद हे लिहित करणारे ठरले आहेत. आणि राहिला प्रश्न नारदांना कळलाव्या नारद म्हणण्याचा, तर तो शब्द पुढे बदललाय असं मला वाटतं. नारद
कळीचा नारद होते. नेमका या जगाच्या उद्धाराचा कळीचा मुद्दा कोणता आहे हे नारदांना उत्तम पद्धतीनं कळत होतं. काय सांगितलं म्हणजे जगाचा उद्धार होईल, काय सांगितलं म्हणजे लोकांना शांती वाटेल हे नारदांना फार छान पद्धतीनं कळत होतं. म्हणून नारदांना कळीचा मुद्दा जाणणारा नारद म्हणून कळीचा नारद म्हटलं जायचं. आपण त्याला कळलाव्या नारद केलं. काय आधी आपल्याकडच्या माध्यमांच्या खात्यांना संचार खातं म्हणायचे, दूरसंचार विभाग म्हणायचे. ज्यांच्याकडे माध्यम, टेलिफोन, टपाल हे सगळा विभाग होता. नारद हे या माध्यमाच्या संचार विभागाचे प्रमुख होते. सगळीकडे माहिती पुरविणे आणि तिचा संग्रह करून अनेक लोकांना योग्य ती गोष्ट लिहायला भाग पाडणे यासाठी नारदांचा रोल खूप मोठा आहे. नारदांची भूमिकाच मोठी आहे. नारदांची भूमिका पहिल्यांदा आपण समजून घेतली पाहिजे की ही ती अशी आहे, ती कळलाव्या नाही आहे, ती कळीची आहे. या नारदांची भेट महर्षी वाल्मिकींशी होते आणि ही दोनदा झाली आहे. एकदा महर्षी वाल्मिकी जेव्हा वाल्याच्या रूपामध्ये वावरत असतात, अगदी रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना लुटायचं, त्याला मारायचं आणि त्याच्याकडून जे धन मिळालं आहे त्यावर आपल्या कुटुंबाची गुजराण करायची, हे वाल्याचं काम. या वाल्याला पहिल्यांदा मार्गदर्शन करणारे नारद मुनी ते म्हणतात की अरे तू हे करतोयस हे खरं आहे, पण तुझ्या पापात तुझा परिवार जबाबदार आहे का, भागीदार आहे का? तो म्हणतो हे माहित नाही, पण असला तर पाहिजे. मग जाऊन विचारून ये. आणि तो विचारून येतो तोपर्यंत नारद तिथं थांबतात. तो म्हणतो की नाही, माझा परिवार यात जबाबदार नाहीये. मग ज्यात भागीदारी होणार नाहीये असं कृत्य त्यांच्यासाठी तू का करतोयस? हे जेव्हा वाल्मिकीला ज्ञानाची प्राप्ती होते ना, तेव्हा ते महर्षी वाल्मिकी होते. आणि मग या सगळ्या पापकर्मांना सोडून ते आपल्या ईश्वरी आराधनेमध्ये मग्न होतात. आता ही कथा रामायणाच्या बाहेरची आहे. तशा रामायणाच्या बाहेरच्या अनेक कथा आहेत जे महर्षी वाल्मिकीने लिहिल्या, त्याच्या बाहेरच्या अनेक कथा आहेत, पण त्या रामायणाशी संबंधित आहेत म्हणून त्या सांगितल्या पाहिजे. दुसरी भेट होते महर्षी वाल्मिकींची नारदांसोबत. आणि त्यावेळेला नारद महर्षी वाल्मिकींना सांगतात ते रामचरित्र. मुळात ते रामचरित्र नाही आहे, तो रामवेद आहे. रामवेद, होय मी रामवेदच म्हणतोय. रामवेद यासाठी की 4 वेदाच्या नंतरही काही विलक्षण ज्ञान असेल तर ते रामचरित्रामध्ये आहे, तिथं आहे ते. आणि ते सगळं ज्ञान रामाच्या चरित्रातून मिळतं, जिथे आत्मशुद्धी होते, आत्मशांती मिळते आणि या रामचरित्रातूनच जगण्याचा आधार मिळतो. म्हणून त्याला मी रामवेद म्हणतोय. हा रामवेद नारद सांगतात वाल्मिकींना आणि सांगतात की पृथ्वी तलावरती असा एक राजा आहे ज्याची कीर्ती प्रचंड आहे, ज्याचं ज्ञान अगाध आहे, ज्याच्याकडची शक्ती अफाट आहे. आणि अशा देवाचं चरित्र महर्षी तुम्ही लिहायला घ्यावं असं वाल्मिकींना नारद सुचवतात आणि वाल्मिकी ते लिहायला घेतात. आणि मग वाल्मिकींचं रामचरित्र लिहिण्याला सुरुवात होते. पण त्याच्या आधी रामायणातल्या काही कथा आहेत ज्या रामायणाच्या आरंभाचा भाग म्हणाव्या लागतील. अर्थात या कथांचा संदर्भ वाल्मिकी रामायणामध्ये काही कथांचा येतो, काही कथांचा येत नाही. म्हणजे जेव्हा दशरथाचं कैकईला वरदान मिळतं की मी तुझ्या पुत्राला गादीवर बसवेन आणि रामाला पाठवून देईल, पण त्याच्यामध्ये श्रावण बाळाच्या कथेचा उल्लेख कुठे येताना फारसा दिसत नाहीये. पण तरीही ही श्रावण बाळाची कथा रामायणाच्या कथेला एक वेगळाच आधार देऊन जाते. श्रावण बाळाची कथा काय आहे? श्रावण आपल्या आई वडिलांना घेऊन काशीला निघालेला होता. कावड केली आहे, एका पारड्यामध्ये वडिलांना, एका पारड्यामध्ये आईला ठेवलंय आणि ही कावड घेऊन तो काशी यात्रेसाठी निघालेला आहे. आता हे अयोध्येच्या जवळचं कुठलं तरी गाव असेल. अयोध्या ते काशी अंतर फारसं मोठं नाही आहे, कारण काशी यात्रा म्हटलं की आपल्याला खूप भयंकर काहीतरी वाटतं इकडून जाणं.
अयोध्येच्या जवळून काशी जवळ आहे. श्रावण आपल्या आईवडिलांना घेऊन काशी यात्रेला निघालेला आहे आणि तो काशी यात्रेला निघालेल्या श्रावणानं कावड एका जंगलामध्ये ठेवली आहे. आईवडिलांना पाणी आणण्यासाठी तो गेलाय आणि एका तळ्यात आपला कमंडलू किंवा घागर बुडवून तो पाणी घेतोय आणि त्या बुडबुड बुडबुड आवाजाला ऐकून दशरथाला वाटतं की पाणवठ्यावर कोणती तरी शिकार आलेली आहे. शिकारीच्या आवाजाच्या दृष्टीनं दशरथ बाण सोडतात आणि एकदम मानवी किंकाळी ऐकायला येते. दशरथांना कळतं की आपल्याकडून काहीतरी गडबड झाली आहे. ते जातात, बघतात, बाणाच्या दिशेनं जाऊन बघतात तर एक तरुण मुलगा तिथे विवळत पडलाय. तो म्हणतो, हे काय केलंस राजन, हे काय केलंस? माझे आई वडील माझी वाट पाहत असतील, पाण्यासाठी तडफडलेले असतील, त्यांचा एकमेव आधार मी होतो. तू माझा जीव घेतलाय आणि त्यांचाही जीव घेतलाय. तिथे श्रावणाचं प्राणोत्क्रमण होतं आणि मग श्रावणाच्या पाण्याचा कुंड घेऊन, ते तांब्या घेऊन दशरथ श्रावण बाळाच्या आईवडिलाकडे जातात. कोणीतरी आल्याचा आवाज ऐकून त्यांना वाटतं आपला बाळ श्रावणच आलाय. ते म्हणतात, बाळा आलास का रे, उशीर झाला जरा. दशरथ थरथरत्या हातानं पाणी देतो आणि विचारतो, तू तर श्रावण वाटत नाहीयेस, नेमका कोण आहेस? माझा श्रावण कुठे आहे? तेव्हा महाराज दशरथ आपली ओळख देऊन खरी कहाणी सांगतात. आपल्या पुत्राचा जीव गेला आहे हे कळूनच श्रावण बाळाच्या आईवडिलाचा जीव तगमगतो आणि ते त्याच संतापाच्या भरात दशरथाला शाप देऊन टाकतात. आमचा जसा पुत्रवियोगाने मृत्यू होतो आहे दशरथा, तसाच तूही पुत्रवियोगाने मरशी. या शापाने दशरथ अगदीच व्याकुळ होतात, गहिवरतात. आपल्या हातून हे काय झालं याची जाणीव होते, पण हा शापच दशरथांच्यासाठी उशाप ठरतो असं म्हणतात. कारण त्यावेळी 3 राण्या करूनही महाराज दशरथांना पुत्रप्राप्ती झालेली नव्हती. केवळ पुत्री मिळालेली होती. तीही पुत्री दत्तक द्यावी लागलेली होती. पुत्र नसलेल्या दशरथाला हा शाप सुद्धा उशापाच्या प्रमाणे भासतो आणि ते म्हणतात की बरं झालं, या निमित्तानं तरी मला पुत्रप्राप्ती होऊ शकेल. महाराज दशरथ अयोध्येला वापस येतात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करून आणि मग तो शाप खरा व्हावा याची प्रतीक्षा करत असतात. त्यासाठी पुढे पुत्रकामेष्ठी वगैरे यज्ञ केलेला आहे, ज्याचा संदर्भ वाल्मिकी रामायणामध्ये आपल्याला आढळतो. ही दुसरी कथा आहे, म्हणजे एक वाल्याचा वाल्मिकी करणारी कथा. दुसरी कथा आहे दशरथाला शाप मिळाल्याची कथा. आणि तिसरी कथा आहे महाराज जनकाला मिथिलेतली. महाराज जनकांचं जमीन नांगरण्याचं, मशागत करण्याचं काम चालू असताना त्यांना जमिनीमध्ये एक पेटी आढळते आणि त्या पेटीमध्ये एक सुंदरशी बालिका आढळते आणि ती बालिका म्हणजे माता जानकी, माता सीता. आणि या सीतेचा सांभाळ जनक करतात. याच सीतेसाठी भगवान शिवानी दिलेल्या धनुष्याचा पण ठेवला जातो, कारण सीता ही एक दैवी शक्ती आहे, ती देवाची भेट आहे असं जनकाला वाटत असतं आणि ती भेट ते स्वीकारून शिवधनुष्याचा पण ठेवतात. पुढे सीतेच्या विवाहाच्या प्रसंगामध्ये याचा उल्लेख आढळतो. ही कथा थेट नाही आढळत, पण याचा उल्लेख आढळतो. रामजन्माच्या कथेमध्ये मात्र ती सगळीच कथा एकूणच वाल्मिकी रामायणाच्या मध्ये आपल्याला आढळते आणि या 3 कथांचा विचार करतच रामायणात आपल्याला ऐकायला पुढे सरकावं लागतं. महर्षी नारदांची वाल्मिकींची भेट होते आणि त्यांना ते एकूणच रामायणाच्या विषयीची माहिती देऊ लागतात आणि सांगतात की महर्षी, आपल्या हातून रामायण लिहिण्याचं काम घडायला हवं. नारदांनी तर आपलं पत्रकाराचं, संपादकाचं काम करून टाकलं. वाल्मिकी सारख्या दृष्ट्या जाणत्या ऋषीला आपल्या पापकर्मातून बाहेर आणून त्यांना लिहितं करण्याचं काम नारदांनी केलं आणि वाल्मिकींनीही याविषयी विचार करायला सुरुवात केली. दरम्यानच्या काळातच एक प्रसंग असा घडतो की ज्या प्रसंगाचा विचार केला पाहिजे. तो प्रसंग म्हणजे वाल्मिकी वनातून फिरत असताना क्रौंच पक्षाचं एक जोडपं आपल्या प्रेमामध्ये मग्न असतं.
प्रणयामध्ये मग्न असतं. ते दोघं एकमेकांशी गुजगोष्टी करत झाडाच्या एका फांदीवरती बसलेले असतात. आता क्रौंच पक्षी आपल्या गुजगोष्टी करत बसला आहे, पण त्याच जंगलात एक शिकारी देखील आलेला असतो, एक निषाद देखील असतो, आणि तो निषाद आपल्या बाणाने क्रौंच पक्षाच्या नराचा वध करतो, हत्या करतो. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आपल्या जोडप्याचं ते मृत शरीर पाहून मादी क्रौंच करुण विलाप करू लागते, आणि हे काय झालं हा तिचा विलाप वाल्मिकी बघत असतात. वाल्मिकी हा विलाप बघतात, त्यांना खूप वाईट वाटतं सुरुवातीला की हे काय घडलं. या क्रौंच पक्षाच्या प्रणयाराधनामध्ये विघ्न आणणारा हा दुष्ट कोण. आणि त्या दुष्टाचा विचार येताच वाल्मिकीच्या मनामध्ये या शिकाऱ्याच्या विषयीचा प्रचंड राग निर्माण होतो, प्रचंड राग. आणि ते त्याला एक असा शाप देऊन टाकतात की तो शाप ऐकून निषादही खिन्न होतो, निघून जातो. मग वाल्मिकी विचार करतात, आपण क्रोधाच्या भरात शाप दिलाय, पण हा शाप देत असताना आपल्या तोंडून आलेले वाक्य ही काव्यात्मक होती, अशी रचना होती ज्या रचनेत काहीतरी भव्य दिव्य घडायला हवंय. वाल्मिकी विचार करत बसलेले असतात की काय बरं घडायला हवं, काय बरं व्हायला हवं. मग त्यावेळी नारदांची भेट आहे. मग ते म्हणतात की तुला वाल्मिकी महर्षी, तुम्हाला रामचरित्र लिहायला हवं. आणि रामचरित्र लिहायला हवं हे सांगताना संपूर्ण चरित्र वाल्मिकींना अगदी थोडक्यात नारद सांगतात. म्हणजे अगदी आपल्याकडे एकलोकी रामायण आदो रामो तपो वनादिगमनम, तसं अगदी थोडक्यात हे रामाचं चरित्र सांगतात. रामाच्या एकूणच रूपाचं वर्णन करतात. अजानुबाहू असलेला, लांब केस असलेला, अगदीच पराक्रमी असलेला राम, ज्याच्यामुळं सगळ्या प्रजेचं कल्याण होतं आहे. अयोध्या नगरी अशी आहे की तिथे वाईट काहीच नाही, तिथे अमंगलाला थारा नाही. अशा अयोध्येचा राजा राम, या रामाचं प्रचंड कौतुक करतात आणि वाल्मिकींना लिहिण्यासाठी उद्युक्त करतात. वाल्मिकी हेच मनात ठेवून 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 पुढे फिरत असतात. आणि मग त्यांची भेट होते ती महर्षी भारद्वाज यांच्या सोबत. आता भारद्वाज महर्षी, त्यांची वाल्मिकींच्या सोबत झालेली भेट आणि भारद्वाजांनी देखील त्यांना दिलेला सल्ला की तुम्ही हे लिहायला हवं. भारद्वाज नुसता सल्ला देत नाहीत, भारद्वाज नुसता सल्ला देत नाहीत, तर ते भारद्वाज हे पण सांगतात की आपण आता ब्रह्मदेवाची भेट घेऊया, प्रत्यक्ष प्रजापित्याची भेट घेऊया, तेच तुम्हाला याबाबत सांगतील. मग भारद्वाज मुनी महर्षी वाल्मिकींची भेट थेट ब्रह्मदेवाशी घडवून आणतात. आणि महर्षी वाल्मिकींना ते भेट घडवून देऊन त्यांना ब्रह्मदेव सूचना करतात की महर्षी, आपल्या हातून एक महान ग्रंथ निर्माण होणार आहे, एक महान कथा होणार आहे. आणि प्रत्यक्ष प्रजापतीच्या आदेशाने महर्षी वाल्मिकी आपल्या रामायणाच्या लेखन कार्यास आरंभ करतात. आता महर्षी वाल्मिकींच्या हातून एक भव्य दिव्य अशा ग्रंथाची निर्मिती होणार आहे. बरं, ती नुसती निर्मिती होणार आहे असं नाही आहे, ती लक्षात राहिली पाहिजे, ती जगाच्याकडे गेली पाहिजे, प्रचार प्रसार झाला पाहिजे. म्हणजे नुसतं आवृत्ती काढून उपयोग नाही, ती आवृत्ती संपली पाहिजे, ती आवृत्ती गेली पाहिजे, लोकमानसात रुजली पाहिजे. मग वाल्मिकी यासाठी 2 माणसं निवडतात. बघा काय काय योगायोग असतो बघा. महर्षी वाल्मिकी यासाठी 2 माणसं निवडतात आणि ती 2 माणसं म्हणजे लवकुश, प्रत्यक्ष रामाचीच मुलं. आपण मराठीतल्या गीत रामायणातही ऐकलंय, स्वये श्री राम प्रभू ऐकती कुशलव रामायण गाती. हिंदीतल्यातही ऐकलंय, हम कथा सुनाते राम सकल गुणधान की, ये रामायण है, हे ऐकलंय ना आपण. हा म्हणजे एकूणच रामकथा सांगण्याचं काम लवकुशाने केलंय. संपूर्ण भारतभरामध्ये या कथेचा विस्तार जर कोणी केला असेल तो लवकुशाने केलेला आहे. महर्षी वाल्मिकींनी लवकुशांना शिकवलेली रामकथा त्यांनी भारतभर पसरवली. आता सुचली आहे, स्फुरली आहे वाल्मिकींना, सूचना आहे नारदांची,
आदेश आहे ब्रह्मदेवांचा, ती सांगितली आहे लवकुशांना आणि लवकुशांनी याचा प्रसार भारताच्या भिन्न भिन्न भागामध्ये केला आहे. तो उत्तरेत केलाय, तो दक्षिणेत केलाय, तो पूर्वेकडे केलाय, तो पश्चिमेकडे केलाय. हम कथा सुनाते राम सकल गुणधाम की असं म्हणत ते फिरलेत. आणि मग या कथेला ज्यांना ज्यांना सांगितलंय आणि ज्यांना ज्यांना जसं जसं आकलन झालंय तशी तशी ती कथा पुढे बहरत फुलत विस्तारत गेलेली आहे. त्यामुळे कुठे ती अवधी भाषेत आहे, कुठे ती मराठी भाषेत आहे, कुठे ती तेलुगू भाषेत आहे, कुठे तमिळ भाषेत आहे. प्रत्येकाला कळालेला राम वेगळा आहे, प्रत्येकाला समजलेला राम वेगळा आहे. अगदी इंडोनेशियात रामकथा होते, थायलंडमध्ये रामकथा होते, या प्रत्येक ठिकाणी ती रामकथा होत असते. आणि या विस्ताराचं प्रचार प्रसाराचं काम भगवान रामचंद्रांच्या अंशानीच केलेलं आहे, हे इथे विशेष. आता भारद्वाजांचा संदर्भ इथे येतोय म्हणून एक सांगून ठेवतो. महर्षी भारद्वाजांच्या रामचरित्रात थेट सहभाग काय आहे? कुठे काही संबंध येतो का महर्षी भारद्वाजांचा? तर येतोय. कसा येतोय बघा. महर्षी भारद्वाज यांची कन्या देववर्णिनी, महर्षी भारद्वाजांची कन्या आहे देववर्णिनी. ही देववर्णिनी रामायणातल्या एका महत्वाच्या पात्राची आई आहे. भले ती सावत्राई आहे पण आई आहे. देववर्णिनीचा विवाह महर्षी पुलत्स्यांचे पुत्र महर्षी विश्रवा यांच्याशी झालेला आहे. आणि देववर्णिनी विश्रवा यांचा पुत्र आहे देवाचा खजिनदार कोषाध्यक्ष कुबेर. या कुबेराच्या हातामध्ये महर्षी विश्रवानी आधी लंका दिलेली होती. म्हणजे भारद्वाजांच्या नातवाच्या हातामध्ये अगोदर लंका होती, लंकेवर त्याचं राज्य होतं. त्यानं लंका सुजलाम सुफलाम करून टाकली कुबेराने, अत्यंत सुंदर करून टाकली. लंका सोन्याची करून टाकली. पण गंमत अशी होती की दैत्यराज सुमालीच्या मालकीचं ते होतं आणि सुमालीनं ती भेट म्हणून आपल्या जावयाला म्हणजे महर्षी विश्रवाना दिलेली होती. जावयाने ती आपल्या ज्येष्ठ पुत्राला म्हणजे कुबेराला दिलेली होती. जेव्हा ती सोन्याची झाली तेव्हा सुमालीचं सगळंच बिघडलं. म्हणाला की हे आपल्या नातवाकडे असायला पाहिजे, भारद्वाजाच्या नातवाकडे नाही. मग सुमालीने ते रावणाला सांगितलं की घे, आणि भारद्वाजांच्या नातवाच्या हातून रावणानं लंका काढून घेतली. हा एक रामायणातला भारद्वाजांचा संदर्भ. आता या सगळ्या संदर्भाने एकमेकाच्या सांगण्यातून रामायणाच्या कथेचा प्रारंभ होतो. आणि या कथेमध्ये एक छोटीशी कथा अजून ऍड होते म्हणजे जोडली जाते. यासाठी मी सांगतो की रामायणाच्या कथेमध्ये याचा फारसा उल्लेख आढळत नाही, फारसा कुठे उल्लेख आढळत नाही. फक्त आरंभालाच महर्षी वाल्मिकींनी याचा संदर्भ दिलेला आहे. तो म्हणजे दशरथाच्या पुत्रकामेष्ठी यज्ञाच्या वेळेला, म्हणजे दशरथाने अश्वमेध यज्ञ केला आणि अश्वमेध यज्ञाच्या वेळेला ऋषीशृंग या यज्ञाचे पुरोहित होते आणि त्यांच्याकडूनच पुढे पुत्रकामेष्ठी यज्ञ करून घेतला. त्या पुत्रकामेष्ठी यज्ञाच्या वेळेला यज्ञपुरुष आला, त्यानं पायस सोबत आणलं आणि ते पायस दशरथाच्याकडे दिलं. ही ती कथा आहे, आपण ती पुढे बघणार आहोत. पण या ऋषीशृंगांचा संदर्भ जिथे येतो ती कथा काय आहे हे पण बघायला पाहिजे. मग आपल्याला रामायण समजत जाणं अधिक सोपं होतं. ज्याचा उल्लेख ओझरता आहे त्या कथा मी आधी सांगतोय, त्या कथा मी अगोदर सांगतोय आणि मग आपण पुढे कथेकडे विस्तारानं पुढे सरकणार आहोत. ऋषीशृंग नेमके पुत्र कुणाचे? तर ऋषीशृंग हे ऋषी विभांडिकांचे पुत्र. मग ऋषी विभांडिकांना आणि ऋषीशृंगांना आपल्या राज्यात आणून आपला जावाई करून त्यांना ऋषीशृंगांच्याकडे आपलं राज्य सोपविणारा नेमका कोण हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. तर अंग देशाचे महाराज रोमपाद जे अंग देशाचे राजे होते. पुढे याच अंग देशाचं राज्य कोणाकडे आलंय हे महाभारतामध्ये तुमच्या लक्षात येईल ना. म्हणजे अंग देशाचं राज्य हे परंपरेनं रामायणातून महाभारतापर्यंत चालत आलंय आणि त्या अंग देशाच्या राज्याची जबाबदारी
हस्तिनापूरच्या सम्राटांनी मांडलिक असल्यामुळे ती जबाबदारी म्हणजे दुर्योधनाने ती जबाबदारी अंगराज कर्णावरती दिलेली आहे. म्हणजे तो अंगराज कर्ण त्या राज्याचा प्रमुख होतो. हा रोमपाद राजा अंगराजाचा प्रमुख आहे, पण या रोमपाद राजाचं मूळ राज्य मूळ ठिकाण हे अंगदेश नाही आहे. रोमपाद राजा हा मूळचा विदर्भ राजाचा मुलगा. विदर्भ राजाला अनेक अपत्य होती आणि तो त्या विदर्भ राजाचा मुलगा. विदर्भ राजाचा मुलगा रोमपाद ज्याला दत्तक दिलेलं आहे अंगराजांच्याकडं, म्हणजे अंगदेशच्या राजा धर्मरथ यांनी त्याला दत्तक घेतलाय आणि या रोमपादाचा राज्याभिषेक केलाय पुढे धर्मरथानी आपण निवृत्त झाल्यानंतर अंगराज म्हणून. त्याला अंगदेशाचा राजा रोमपाद केलेला आहे. आता या रोमपादानी एक कन्या दत्तक घेतली आहे आणि ती कन्या आहे शांता नावाची. बघा एक 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 संदर्भ कसा जोडला जातो. ती शांता नावाची कन्या दत्तक घेतली आहे. बरं ही कन्या कोणाची आहे? तर ही कन्या आहे महाराज दशरथ आणि महाराणी कौशल्या यांची पहिली कन्या शांता तिचं नाव. तिला दत्तक घेतलंय कारण रोमपादाला ही अपत्य नव्हतं. कौशल्याचा विवाह महाराज दशरथांच्या सोबत झाला आणि कौशल्याची लहान बहीण वर्षिणी हिचा विवाह अंगराज रोमपादांशी झालेला आहे. त्यामुळं दशरथ महाराज आणि रोमपाद हे एकमेकांचे साडू आहेत, साडू बंधू आहेत. आपल्याच साडूला आपली ज्येष्ठ कन्या त्यांना पुत्रप्राप्ती नाही म्हणून रोमपादाला दत्तक दिलेली आहे. आता एकमेव कन्या मिळालेली आहे, त्या कन्येसोबत रोमपादाचं आयुष्य इतक्या सुखात जात आहे की बस रोमपादाला आपल्या कन्येसोबत गप्पा मारण्याशिवाय तिच्यासोबत बोलण्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही. सकाळच्या वेळी एक ब्राह्मण रोमपाद राजाच्या घरी येतो आणि काही गोष्टी चर्चा करण्यासंबंधी, काही अपेक्षा व्यक्त करण्यासंबंधी, दानासंबंधी बोलतो. पण रोमपाद राजा त्या ब्राह्मणाला संध्याकाळी यायला सांगतो. आता हा ब्राह्मण थेट इंद्राचा दूत असतो बरं का, साधा सुद्धा ब्राह्मण नसतो. हा थेट इंद्राद्वारा पाठवलेला गेलेला ब्राह्मण असतो. संध्याकाळच्या वेळेला जेव्हा तो ब्राह्मण परत रोमपाद राजाच्या दरबारात येतो तेव्हा त्याला कळतं की राजा अजूनही आपल्याच कन्येसोबत गप्पा मारण्यात, तिच्यासोबत खेळण्यात, तिला समजविण्यात, खोटं खोटं बांधण्यात मग्न आहे आणि तो काही ब्राह्मणाकडे लक्ष द्यायला तयार नाहीये. संध्याकाळची रात्र होते, राजा लक्ष देत नाही. ब्राह्मण विन्मुख होऊन निघून जातो. ही खबर इंद्राच्या पर्यंत पोहोचते. इंद्र रोमपाद राजावर प्रचंड रागावतो. तो म्हणतो की तू तुझ्या राज्याची चिंता न करता फक्त कन्येच्या सुखात मग्न झाला आहेस. आता मी तुझ्या राज्यामध्ये पाऊसच देणार नाही, पर्जन्यवृष्टीच होऊ देणार नाही आणि रोमपाद राजाच्या अंगराज्यामध्ये दुष्काळ पडतो. राजाला कळत नाही आता काय करावं, कसं करावं, कसं चालवावं आपलं आयुष्य, आपल्या राज्याला कसं सांभाळावं हा प्रश्न अंगराजाच्या समोर पडलेला असतो. आणि राज्यातले ऋषीगण त्या अंगराजाला एक सल्ला देतात आणि तो सल्ला असा असतो की हे राजा, तू तुझ्या कन्ये शांतेचा विवाह विभांडिक ऋषीचे पुत्र ऋषीशृंग आश्रमात तपश्चर्या करतायत त्यांच्याशी करून द्यावा. म्हणजे ऋषीशृंगांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पुन्हा इंद्राला प्रसन्न करून घेता येईल आणि आपण सुखानं जगू शकू. आता विभांडकांनी आपल्या पुत्राला इतक्या सुखात ठेवलेलं असतं की त्याच्यापर्यंत लोक जाऊ नयेत याची काळजी घेतलेली असते. आणि हीच काळजी रोमपाद राजाच्या समोर एक संकट असते. या संकटातून बाहेर कसं पडायचं, ऋषीशृंगांना कसं आत आणायचं हाच प्रश्न रोमपाद राजाला पडलेला असतो आणि तो
यातून कसा तरी मार्ग काढून ऋषींना आणायचंच याचा विचार करत असतो. कथेच्या पुढच्या भागात आणलं जातं का, पुढे काय होतं आणि मग पुन्हा दशरथांशी संबंध कसा येतो हे सगळं आपण बघणार आहोत.